सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती जय क्रांती। मी सौ प्रीती श्रीकांत जोल्ले, माणिकवाडा, यवतमाळ। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त असून त्या अखंडादी काव्यरचनेमधील मी सादर करीत आहे काही अखंड। अहब्रह्म होऊनी त्यागू नको दिनाला, अहब्रह्म होऊनी त्यागू नको दिनाला, सोवळ रे बनूनी चढू नको गर्वाले, सोवळ रे बनूनी चढू नको गर्वाला, इडापिडा मर्दून सेवा बळीराजाला, इडापिडा टळून सेवा बळीराजाला, श्रम करूनी पोस स्वकुटुंबाला, सदा सत्य वदोनी सोळ धूर्त मताला, विद्याशूद्रा देऊनी लाजवी भूदेवाला, विद्याशूद्रा देऊनी लाजवी भूदेवाला, शूद्रजना सेवूनी अर्पी ईश्वराला, शूद्रजना सेवूनी अर्पी ईश्वराला, भंडमत खोडनी ज्योती न मेषाला, भंडमत खोडनी ज्योती न मेषाला। या अखंडामध्ये महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात की अहब्रह्म आहे असा गर्व करून गरीब दीन दुबळ्या लोकांचा तिरस्कार करू नये, ओवळे शुद्ध अशुद्ध यासारख्या बाह्य आचारांचा अभिमान बाळगू नये, समाजातील दुःख संकटे आणि अडचणी दूर करून शेतकरी बळीराजाची सेवा करावी, स्वतः कष्ट करून आपल्या कुटुंबाचा प्रामाणिकपणे उदरनिर्वाह करावा, नेहमी सत्य बोलावे आणि धूर्त फसव्या मतांचा त्याग करावा, शूद्र अतिशूद्रांना शिक्षण देऊन तथाकथित श्रेष्ठ भूदेव ब्राह्मण यांना त्यांच्या खऱ्या कर्तृत्वाने लाजवावे, शूद्र समाजाची सेवा करणे हेच खरी ईश्वर सेवा आहे। म्हणून ढोंगी भोंदू आणि भेदभाव पसरवणाऱ्या मतांचा नाश करून महात्मा फुले ईश्वराला नमस्कार करतात। या अखंडातून महात्मा फुले अहंकाराचा त्याग, श्रमाची प्रतिष्ठा, सत्याचे पालन, सर्वांसाठी शिक्षण, शेतकरी व वंचितांची सेवा आणि अंधश्रद्धा व जातीभेदाचा विरोध हा मानवतावादी संदेश देतात। त्यांच्या मते मानवसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे। तर महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून त्यांनी दिलेला संदेश सर्वांनी उपयोगात आणावा ही सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने मी सर्वांना विनंती करते। तसेच आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय ज्योती जय क्रांती।